तुम्हाला बोटवं म्हणजे काय माहिती आहे का? मी लहान असताना आजी-आजोबांच्या तोंडून हा शब्द ऐकला होता. आजोबा घरी आले, की आईला म्हणायचे, की आपल्याला आहे ना बोटव्याचा भात कर म्हणून. आता बोटवं हा शब्द ऐकायला मिळत नाही. त्याची जागा शेवयांनी घेतलेली आहे. बऱ्याच दिवसातनं मी पण आता हा शेवयाचा भात करतेय. म्हटलं की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. शेवया ना आधी तेलावरती छान परतून घ्यायच्या. मला ना आजीची गोष्ट अजूनही आठवते. कधीही तेल आणि तूप एकत्र करू नये. जर तुम्ही गोड शेवया बनवताय तर त्या तुपात भाजायच्या आणि जर तुम्ही तिखट शेवया करताय तर तेलात भाजायच्या. शेवया तेलावरती छान भाजून घ्यायच्या. नंतर त्याच कढईमध्ये तेल गरम करायचं. जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, कांदा परतून छान असं त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि आपला मॅगी मसाला जो असतो ना तो टाकायचा. मॅगी मसाला नसेल तर घरातलं लाल तिखट टाकलं तरी चालेल, पण मॅगी मसाल्याने ना टेस्ट खूप छान येते. पाणी टाकून त्याच्यामध्ये शेवया टाकायचा आणि 3 ते 4 मिनिटाची वाफ द्यायची आणि आपल्याला बोटव्याचा भात खायला तयार आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात? बोटवे म्हणतात की शेवया म्हणतात? नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.